नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन YouTube व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, या सीरीजमध्ये आपण आतापर्यंत बरीचशी कॉलेजेसची माहिती घेतली आहे. तसाच हा नवीन व्हिडिओ आणला आहे, ज्याच्यामध्ये आपण PVG कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेबद्दल माहिती घेणार आहोत. तर याच्यामध्ये काय तर कॉलेजचा ओव्हरव्ह्यू, फीस, कट ऑफ, प्लेसमेंट आणि सीट इनटेक या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं तर PVG पुणे विद्यार्थी क्रियेस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट पुणे. This college was established in 1909 and it is affiliated with Savitribai Phule Pune University, approved by AICTE आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर मित्रांनो, या कॉलेजमध्ये तुम्ही जेव्हा जाल, तुम्हाला या कॉलेजमध्ये वेगवेगळे प्रोग्राम्स आणि ब्रांचेस भेटतील, ज्यामध्ये काही असे ब्रांचेस आहेत जसे की प्रिंटिंग अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, ENTC, कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, AIDS असे बरेचसे ब्रांचेस आहेत. तर तुम्हाला ज्या कोणत्या ब्रांचमध्ये आवड असेल ते तुम्ही ब्रांच सिलेक्ट करू शकता आणि तुमच्या प्रेफरन्समध्ये टाकू शकता. आता नेक्स्ट बघूया ते म्हणजे प्रत्येक ब्रांचला किती सीटचा इंटेक दिला आहे. तर सगळ्यात पहिला आहे प्रिंटिंग अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी. यासाठी 60चा इंटेक आहे. मग येथे मेकॅनिकल, त्यासाठी आहे 120 इंटेक. मग इलेक्ट्रिकल 60चा इंटेक आहे. ENTCला 120चा इंटेक आहे. ITला 60चा इंटेक आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगला 60 आणि AIDSला 60चा इंटेक आहे. आता नेक्स्ट पाहूया मित्रांनो, ते म्हणजे फीस. तर आता ही जी फीस आहे ती फक्त ओपनवाल्यांसाठी आणली आहे. बाकीच्या कॅटेगरीसाठीच्या मुलांना या फीसचा रेफरन्स घेऊन फीस कळेल किती असेल. आता प्रत्येक कॅटेगरीवाल्यांना वेगळी स्कॉलरशिप असते, सो ते सगळ्यांची फीस डिफर करते जराशी. सो मी फक्त एक ओपनवाल्यांसाठी फीस आणली आहे इथे. इथे तुम्हाला दिसतंय ट्युशन फीस, डेव्हलपमेंट फीस, अदर फीस जसे की SPPU, GEE या सगळ्या सगळ्या फीस, मग LIC चार्जेस, असं सगळं मिळून ओपनवाल्यांसाठी 1,12,201 इतकी फीस असेल. नेक्स्ट बघूया ते म्हणजे प्लेसमेंट. आता अजून एक ॲक्युरेट आणि लेटेस्ट डेटा आला नाही आहे कॉलेजकडून. ऑफिशियल डेटा नाही आहे अजून, बट जेवढं भेटेल तेवढं मी तुमच्यासाठी आणलं आहे. आता तुम्हाला ते दिसतंय सगळ्या ब्रांचेसला किती ऑफर्स आल्या आहेत आतापर्यंत आणि त्यासोबतच हायेस्ट पॅकेज किती असेल ते म्हणजे 10.5 LPA, ॲव्हरेज असेल 5.1 LPA आणि 5 LPAच्या अबोव ऑफर्स 85 आहेत. तर बाकीच्या कॉलेजेसशी कम्पेअर केलं तर बऱ्यापैकी चांगली प्लेसमेंट आहे कॉलेजची आणि सगळ्यांना बऱ्याच मुलांना प्लेसमेंट मिळत आहे. सो आपण म्हणू शकता की 90%चा प्लेसमेंट क्रायटेरिया आहे यांच्याकडे. म्हणजे 90% विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळण्याची शक्यता आहे. आता नेक्स्ट आणि सगळ्यात मेन टॉपिककडे आपण आलोय, ते म्हणजे कॉलेजचा कट ऑफ. तर किती पर्सेंटाईलला तुम्हाला हा कॉलेज मिळू शकते हे आपण पाहूया. आता हा डेटा सिमिलरली मी फक्त ओपनवाल्यांसाठी आणला आहे. कॅटेगरीवाल्यांसाठी आणला असता तर व्हिडिओ खूप मोठा बनला असता आणि ते बोरिंग झाला असता. तर बाकीच्या मुलांनी याचा फक्त रेफरन्स घ्यावा आणि हा डेटा फक्त ओपनवाल्यांसाठी आहे. तर फर्स्ट ब्रांच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग. त्यासाठी 97.52चा कट ऑफ गेला आहे मागच्या वर्षीचा. IT साठी 96.93, इलेक्ट्रिकलसाठी 78.34, ENTCसाठी 92.14, मेकॅनिकलसाठी 81.51, प्रिंटिंगसाठी 20.93, AIDSसाठी 96.32. आता मित्रांनो, तुम्ही तुमचे पर्सेंटाईल याच्याशी कम्पेअर करा. तुम्हाला जर कॉलेज आवडत असेल किंवा तुमचे पर्सेंटेज जवळपास असतील तर तुम्ही नक्की हे कॉलेज तुमच्या प्रेफरन्समध्ये टाका. कॉलेज तसं तर खूप छान आहे. प्रत्येक बाबतीमध्ये प्लेसमेंट असो, कट ऑफ असो, सगळ्या गोष्टींमध्ये. तर तुम्ही नक्की हे कॉलेज तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकू शकता. तर चला मित्रांनो, आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा कोणत्याही प्रकारचे क्वेरी असेल तर मला नक्की कमेंट डाऊन करा. मी नक्की ते क्वेरी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.